तर प्रश्न क्रमांक 1 तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. संबंध ओळखा. बेट, समुद्र, तर तारे. तारे पर्याय दिलेला आहे. सूर्य, आकाश, सूर्य, तारे, आकाश, तारकापुंज, तारकापुंज आणि चौथा पर्याय दिलेला आहे चंद्र. तर ज्याप्रमाणे समुद्रावर बेट असते तसंच आकाशात काय असते, तारे असते. त्यामुळे पर्याय क्रमांक काय येणार 2. पुढीलपैकी संख्येचा अभ्यास करून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा. तर प्रश्न आपल्याला दिलेला आहे 85 कंसात 20 कंसाच्या बाहेर 5. म्हणजे आता काय याच्यात समजा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार केले की हे संख्या निर्माण झालेली आहे. जसं दुसरं दिलेलं आहे 126 कंसात 24 कंसाच्या बाहेर 6. इथं 175 प्रश्नार्थक चिन्ह आणि 7. म्हणजेच ह्या दोन घटकापासून हा मंदातली संख्या तयार झालेली आहे. तर काय केलेलं असन तर इथं आपल्या असं लक्षात येते की 85 भागेला 5 85 भागेला 5 केला म्हणजे 85 भागेला 5 5 1 5 उरले किती 3 5 7 35 म्हणजे आले किती 17 17 प्लस 3 म्हणजे किती होतात 20. त्याचप्रमाणे इथं सुद्धा हेच केली संख्या 126 भागेला 6 6 1 6 6 2 12 6 1 6 म्हणजे किती आले 21 21 प्लस 3 म्हणजे किती होतात 24. ते कंसात म्हणजे त्याचप्रमाणे जर 175 भागेला 7 आणि त्याच्यात समजा 3 जोडले तर किती येणार 28. किती येणार 28. म्हणून पर्याय क्रमांक 3 28 तुमचं उत्तर काय योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 पुढील संख्या श्रेणीतील चुकीची संख्या ओळखा. आपल्याला श्रेणी दिलेली आहे 13 18 26 37 52 68 88 आणि 111. तर श्रेणीतील आपण याच्यात समजा पटीत पण असू शकते, गुणाकार पण असू शकते, संख्येचा फरक असू शकते, ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर 13 आणि 18 याच्यातला जर फरक पाहतो म्हटलं कितीचा येणार 5चा. त्यानंतर 18 आणि 26चा फरक कितीचा येणार 8चा. त्यानंतर 26 आणि 37 26 आणि 37चा फरक कितीचा येणार 11चा. जर असा विचार करतो म्हटलं तर याच्यात प्रत्येकात किती कितीचा फरक आहे 3चा. मग याच्यात सुद्धा जर समजा आपण 5चा फरक 8चा फरक 11चा फरक मग नंतर 3 जर प्लस केले तर कितीचा फरक येणार 14चा फरक. मग 14चा फरक जर समजा करतो म्हटलं तर 37 आणि 14 37 आणि 14 किती व्हायला पाहिजे 7 आणि 4 11 म्हणजे किती व्हायला पाहिजे 51. परंतु इथे किती आला 52. त्यानंतर जर का समजा 51 नंतर जर समजा अजून या 14 मध्ये अजून जर का समजा आपण 3 जोडतो म्हटलं 14 आणि 3 किती होते 17 14 आणि 3 किती होते 17. तर 51 प्लस 17 जर का जोडतो म्हटलं तर 51 प्लस 17 म्हणजे किती होणार 68. म्हणजे ह्या ठिकाणी जो 52 आलेला आहे तो 52 नव्हता पाहिजे, इथे किती पाहिजे होते 51 पाहिजे होते. जर का क्रमशः जर का सिरीज चालवतो म्हटलं तर प्रत्येकात फरक 5चा 8चा 11चा 14चा. मग 14चा फरक म्हणजे तिथे किती पाहिजे होते 51 पाहिजे होते. म्हणून पर्याय क्रमांक 1 तुमचा 52 हे काय आहे अंक चुकीचा आलेला आहे. 8 ते बुधवार संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सोमवारी सकाळी 8 ते बुधवार संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्धचा कोण किती वेळा करेल. सोमवारी सकाळी 8 ते मग पहा आता लक्षात घ्या सोमवारी सकाळी काय म्हणते सकाळी सोमवारी सकाळी 8 ते काय म्हणते बुधवार संध्याकाळी 7 सोमवार. त्यानंतर कोणता वार येणार मंगळवार. त्यानंतर कोणता वार येणार बुधवार. मग सोमवारी सकाळी 8 ते मंगळवार सकाळी 8 8 ते 8 किती तास झाले टोटल 24 तास. 8 ते 8 किती तास झाले 24 तास. आणि 24 तासात 180चा कोण किती वेळा होते टोटल 22 वेळा होते. मग ह्या मंगळवारी सकाळी 8 ते बुधवार सकाळी 8 बुधवार सकाळी 8 पर्यंत किती तास झाले हे सुद्धा किती तास झाले 24 तास. हे सुद्धा किती तास झाले तुमचे 24 तास. 24 तासात 180चा कोण किती वेळा होते टोटल 22 वेळा होते. परंतु हे बुधवार कसे झाले सकाळपर्यंत, पण आपल्याला पाहिजे किती संध्याकाळपर्यंत. म्हणजे बुधवार सकाळी झाले ना हे बुधवार सकाळी तर आपल्याला पाहिजे संध्याकाळी. मग बुधवार संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. मग 8 ते सकाळी 8 ते संध्याकाळी 8 म्हणजे किती तास होतात 12 तास. आणि 12 तासात 180चा कोण होते 11 वेळा. ठीक आहे 12 तासात 11 वेळा म्हणजे ह्या 24 तासात 22 वेळा ह्याही पुढच्या 24 तासात 22 वेळा. परंतु बुधवार सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत कितीचा 12 तास आणि 12 तास किती वेळा 11 वेळा. मग 22 आणि 22 किती होते 44 44 अधिक 11 जर का जोडतो म्हटलं तर किती होणार हे 55. तर तुमचं योग्य उत्तर 55 पाहिजे होतं, परंतु पर्यायामध्ये 55 दिलेलं नाही 54 दिलेलं आहे म्हणून ते करेक्शन करून घ्या.
ठीक आहे. के हा जेचा भाऊ आहे. के हा जेचा भाऊ आहे. जेचा कोण आहे? भाऊ आहे. के हा जेचा भाऊ आहे. भाऊ आहे कोण? के. जेचा म्हणजे काय दाखवणार इथं? प्लस. ठीक आहे. यम ही केची बहीण आहे. केची बहीण कोण आहे? यम. केची बहीण कोण आहे? यम. केची बहीण कोण आहे? यम बहीण. केची बहीण कोण आहे? यम बहीण आहे म्हणजे वजा. यम ही केची बहीण आहे. पी हा यनचा भाऊ आहे. पी आणि यन कुठं दिलेले नाही म्हणून सध्या थांबून जाऊ. त्यानंतर जे हे यनचे वडील आहे. यनचे वडील. यनचे वडील कोण आहे म्हणते? जे. यनचे वडील आहे म्हणजे कोण आहे? पुरुष आहे. आणि हे कोण आहे? वडील आहे. यनचे वडील. जे हे यनचे वडील आहे. त्यानंतर यस हे यमचे वडील आहे. यमचे वडील कोण आहे? यस. यमचे वडील कोण आहे? यस. हे कोण आहे? यमचे कोण आहे? वडील आहे. त्यानंतर एक राहिलेला होता. पी हा यनचा भाऊ आहे. पी हा यनचा भाऊ आहे. यनचा भाऊ कोण आहे म्हणते? पी. म्हणजे हा कोण झाला? प्लस. हा कोण आहे? भाऊ आहे. पी हा यनचा भाऊ आहे. तर अशाच प्रमाणे पी चा के शी संबंध काय? मग पी चा के शी संबंध काय? के शी संबंध काय? मग आता अशा परिस्थितीत काय होते? विद्यार्थ्यांनी कन्फ्यूज होते की नातं कोणाचं सांगायचं. तर नेहमी लक्षात ठेवा का ज्याले चा लागलेला असन त्याच्या संबंधी तुम्हाला नातं सांगायला लागेल. मग पी चा के शी संबंध काय? मग पी चा म्हणजे तुम्हाला काय सांगणार आहे? पी बद्दल सांगणे नाही. ठीक आहे. मग के चा पी हा के चा कोण लागते? पी चा के चा कोण लागणार? हा कोण आहे? याचा भाऊ आहे. हा भाऊ आहे. हा पुरुष आहे म्हणजे हा सुद्धा कायचा भाऊ आहे. आणि भावाचा मुलगा म्हणजे केचा हा कोण लागन? पुतण्या लागन. केचा कोण लागन? पुतण्या लागन. म्हणून पर्याय क्रमांक 2 तुमचं पुतण्या हे उत्तर काय राहील? बरोबर राहील. पुतण्या. सोपीच आहे. 8वाही सोपीच आहे. प्रश्न क्रमांक 9 जर का विचार करतो म्हटलं तर बी सी बरोबर किती दिलेले आहे? 13. डीई किती दिलेलं आहे तुम्हाला? डीई किती दिलेलं आहे? 41. मग हे आले कसं? मग बी ची जर का समजा किंमत पाहायचं म्हटलं तर बी ची किंमत किती आहे? 2. आणि सी ची किंमत किती आहे? 3. जर का समजा आपण यांचा गुणाकार करतो म्हटलं तर 3 दुनी किती होते? 6. 3 गुणिले 2 म्हणजे 6. याची केली दुप्पट. साइन दुनी 12 प्लस 1 म्हणजे किती आला? 13. ह्याचप्रमाणे जर का समजा डी आणि ई पाहायचं म्हटलं तर डी ची किंमत किती येते? 4. ईची किंमत किती येते? 5. 4 गुणिले 5 म्हणजे किती होतात? 20. 20 ची दुप्पट केली किती येणार? 40. 40 प्लस 1 म्हणजेच किती होणार? 41. म्हणजेच याचप्रमाणे जर का आपण तिसऱ्याचा जर का विचार करतो म्हटलं ई आणि एफ. ई किती क्रमांकावर येते? ई तुमचा 5 क्रमांकावर येते. आणि एफ कोणत्या क्रमांकावर? 6. 6 पंचे किती होणार? 30. 30 गुणिले 2 म्हणजे किती होते? 60. 60 प्लस 1 म्हणजे किती होणार? 61. म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमचा 61 काय येणार? योग्य उत्तर येणार. दिलेली संख्या आहे 1, 8, 27, 64 प्रश्नार्थक चिन्ह. तर काय येणार? म्हणजे हा 1 आहे, 8 आहे, 27 आहे. तर आपले वर्ग आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे, घन आहे का आपल्याला ओळखायला लागेल. म्हणजे 1 आता समजा इथं दिलेला आहे. 1 चा वर्ग जर करतो म्हटलं किती येते? 1. परंतु 8 कायचाच वर्ग नाही म्हणजे वर्ग संख्या नसणार. मग 1 चा जर आपण घन करून पाहतो तर किती येणार? 1च येणार. हा कितीचा घन येते? 2 चा घन म्हणजे किती येते? 8. हा 3 चा घन येते. ह्याचप्रमाणे हा कितीचा घन येते? 4 चा घन येते. आणि जर मग पुढची संख्या जर पाहायचं म्हटलं तर 5 चा घन किती येणार? 125. म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह जागेवर पर्याय क्रमांक 2 125 हे तुमचं योग्य उत्तर असेल. ए चा अर्थ भागाकार. आता याच्या अशा प्रश्नासाठी आपल्याला पर्यायावरूनच जायला लागेल. याच्यात काही उपाय नाही. मग पर्याय क्रमांक जर आपण 18 जर का करून पाहतो म्हटलं तर 18 बी, 5 सी, 42 ए, 6 डी आणि 17 याचा परिणाम किती आला पाहिजे म्हणते? म्हणजे याची गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी जे काही असणार हे सर्व सोडून परिणाम 80 आला पाहिजे. तर ज्या ज्या ठिकाणी समजा आपल्याला अल्फाबेट दिलेले आहे त्या त्या ठिकाणी त्याचे तुम्हाला चिन्ह दिलेले आहे. तर ए चा अर्थ तर या ठिकाणी बी चा अर्थ दर्शवलेला आहे. बी चा अर्थ दर्शवलेला आहे गुणाकार म्हणून इथं गुणाकार लिहिलेला 18 गुणिले 5. त्यानंतर सी चा अर्थ इथं दर्शवलेला आहे. सी चा अर्थ दर्शवलेला आहे बेरीज 42 जसच्या तसा. ए चा अर्थ दर्शवलेला आहे. ए चा अर्थ दर्शवलेला आहे भागाकार इथं 6. डी चा अर्थ दर्शवलेला आहे. डी चा अर्थ दर्शवलेला आहे वजाबाकी इथं काय येणार? 17. मग हे आपलं गणित तयार झालं. तर याच्यावरून समजा हे 80 जर आलं तर समजा आपला पर्याय क्रमांक बरोबर आहे. नाही तर मग आपल्याला पर्याय दुसरा आपल्याला
करून पाहा लागन। मग सगळ्यात पहिले भागाकाराची क्रिया होणार, तर इथं 6 एक 6 साइन 7 किती होते 42 म्हणजे 18 गुणिले 5 अधिक 7 वजा किती येणार 17। ठीक आहे, 18 पंच किती होते 18 पंच होते 90 वजा 17 मधून 7 गेले किती उरते 17 मधून 7 गेले किती उरते 10 आणि 90 मधून 10 गेले किती उरते 18 म्हणजे परिणाम किती येऊन आला 18 येऊन आला। म्हणून पर्याय क्रमांक 12 जसं दिलेला आहे अनुक्रमांक हा Z न दर्शवते तर अणुवस्तुमानांक A न दर्शवते। हा एक विज्ञानाचा प्रश्न असून याचा उपयोग बुद्धिमत्तेसाठी करण्यात आलेला आहे। तर प्रश्न क्रमांक 13 म्हणते प्रियल अनुपपेक्षा लहान आहे। प्रियल जो आहे प्रियल अनुपपेक्षा लहान आहे। अनुप म्हणजे म्हणण्याचा अर्थ अनुप कोण आहे मोठा आहे। प्रियल अनुपपेक्षा लहान आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ अनुप कोण आहे प्रियपेक्षा मोठा आहे। मयंक संस्कृतपेक्षा वयाने मोठा आहे। मयंक संस्कृतपेक्षा वयाने मोठा म्हणजे इथं मयंक आणि संस्कृत काही दिलेलं नाही तर आपण इथे साईडने लिहू। काय म्हणते मयंक संस्कृतपेक्षा वयाने मोठा आहे। संस्कृत ठीक आहे संस्कृतपेक्षा वयाने मोठा आहे म्हणजे संस्कृतपेक्षा वयाने मोठा आहे म्हणजे मयंकपेक्षा लहान कोण आहे संस्कृत आहे। अनुप मयंकपेक्षा मोठा आहे। अनुप म्हणते हा मयंकपेक्षा कोण आहे म्हणते मोठा आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ मयंक कुठे येणार इथं येणार। समजा ह्या ठिकाणी कोण येणार मयंक, कारण की मयंक हा अनुपपेक्षा कारण की अनुप हा मयंकपेक्षा मोठा आहे। अनुप हा मयंकपेक्षा मोठा आहे म्हणजे संस्कृत सुद्धा कुठे येणार इथंच कुठेतरी येऊ शकते। ठीक आहे संस्कृत इथं कुठेतरी येणार। मग प्रियल संस्कृतपेक्षा लहान आहे। प्रियल काय म्हणते संस्कृतपेक्षा लहान आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ इथं प्रियल सुद्धा येणार नाही। प्रियल कुठे येणार संस्कृतपेक्षा लहान आहे म्हणजे इथं संस्कृत येणार संस्कृत आणि इथं कोण येणार मग प्रियल येणार। ठीक आहे परंतु आहे तर अनुपपेक्षा लहानच प्रियल। ठीक आहे प्रियल संस्कृतपेक्षा लहान आहे तर या वयाने सर्वात लहान कोण आहे तर सर्वात लहान कोण येते प्रियल। एका सायकलच्या दुकानात काही दुचाकी व काही 3 चाकी सायकली आहेत। त्यांचे हँडल्स मोजल्यास 40 आहे 40 भरतात व चाके मोजल्यास 104 होतात तर त्यापैकी दुचाकी व 3 चाकी सायकलचा अनुक्रम किती। अनुक्रम पाहिजे तर आपण असे प्रश्न पर्यायावरून सोडवा। म्हणजे पर्याय क्रमांक पहिला म्हणते 16 आणि 24। मग पहिले किती चाकी म्हणते दुचाकी, पहिले किती चाकी पाहिजे दुचाकी आणि नंतर किती पाहिजे नंतर पाहिजे आपल्याला 3 चाकी, नंतर पाहिजे 3 चाकी। तर दुचाकी म्हणजे म्हणण्याचा अर्थ 16 आणि 24 हे टोटल काय हँडल दिलेलं आहे। मग हँडलची संख्या 16 आणि 24 मोजले तर किती होते टोटल 40 होते म्हणजे बरोबर आहे। परंतु चाके मोजल्यास किती आले पाहिजे म्हणते 104 आले पाहिजे। मग 16 दुचाकी आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ 16 गुणिले 2 म्हणजे किती होणार टोटल 32 चाकं होणार। आणि 3 चाकी किती आहे 24 आहे म्हणून 24 गुणिले 3 म्हणजे किती होणार 72। ह्या दोघांची बेरीज 104 आली पाहिजे कारण की त्याच्यात दिलेलं आहे। कारण चाकांची संख्या किती दिलेली आहे 104। मग जर हे मोजतो म्हटलं तर 2 आणि 2 किती होते 4 7 आणि 3 किती होते 10 म्हणजे चाकांची संख्या किती आहे चाकांची संख्या जर का बेरीज करतो म्हटलं 104 येते आणि जर का यांचे हँडल जर का जोडतो म्हटलं तर 40 येते म्हणून पर्याय क्रमांक 1 तुमचं योग्य उत्तर आहे। वडील व मुलाच्या सध्याची वयाची बेरीज किती आहे 60 वर्ष आहे। समजा वडील आहे आणि मुलगा आहे। वडील व मुलगा यांच्या सध्याची वयाची बेरीज 60 वर्ष आहे। 6 वर्षापूर्वी वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते। वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या समजा मुलगा किती होता x तर वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या किती पट होते 5 पट होते म्हणजे किती होते 5x होते। हे कधीची गोष्ट आहे 6 वर्षापूर्वी। हे कधी आहे 6 वर्षापूर्वी म्हणजे पूर्वी जर का 5x आणि मुलगा x असन तर मग आज 6 वर्षाने वाढून जाणार म्हणजे किती होणार आज जर का विचार करतो म्हटलं तर किती येणार 5x अधिक 6 आणि मुलगा सुद्धा 6 वर्षाने वाढणार म्हणजे x अधिक किती होणार 6। आणि वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज किती दिली आहे तुम्हाला बेरीज म्हणजे प्लस याची बेरीज तुम्हाला दिलेली आहे 60। मग हे सोडून पहा मग पहा 5x अधिक 1x म्हणजे किती होणार 6x। ठीक आहे अधिक 6 आणि 6 किती होणार 12 बरोबर किती येणार 60। मग 6x बरोबर हा 12 इकडे प्लसच्या घेताना काय जाईल मायनस 60 वजा 12 6x बरोबर किती उरतात तुमचे 48। मग तुम्हाला x काढायचा आहे x बरोबर 6 sin 8 48 x बरोबर किती आला तुमचा 8। तर 6 वर्षानंतर मुलाचे वय काय म्हणते 6 वर्षानंतर मुलाचे वय काय। मग आजची कंडिशन आहे हे आहे आज। मग आज मुलाचं वय काय राहील समजा x च्या ठिकाणी काय ठेवा 8 ठेवा। मग x च्या ठिकाणी जर आपण 8 ठेवलं तर x अधिक 6 या ठिकाणी 8 ठेवले 8 आणि 6 किती होतात
14 म्हणजे आजच्या कंडिशनले मुलाचं वय किती आहे 14 वर्ष. परंतु म्हटलं काय 6 वर्षानंतर, मग 6 वर्षानंतर म्हटलं तर मग 6 याच्यात आणखीन जोडा म्हणजे 14 आणि 6 किती होते 20. तर मग आज मुलाचं म्हणजे 6 वर्षानंतर मुलाचं वय किती येणार 20 वर्ष येणार. म्हणते 13 वाजून 45 मिनिटाला काट्याची अदलाबदल केली असता किती वाजतील. 13 वाजून 45 मिनिटं. आता 13 वाजून 45 मिनिटं समजा आपण घड्याळ काढतो म्हटलं, ठीक आहे. 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 13 म्हणजेच काय दर्शवणार 1. 13 वाजून 45 मिनिटं. समजा हा तुमचा तास काटा आहे आणि 45 मिनिटं म्हणजे हा मिनिट काटा तुमचा 9 वर आहे. म्हणजे आता किती वाजले 13 वाजून 45 मिनिटं झाले. जर काट्याची काय केली म्हणते अदला बदल केली. हा मिनिट काटा आहे, मिनिट काटा, मिनिट, आणि हा कोणता काटा आहे ते तास काटा. जर काट्याची अदला बदल केली तर किती वाजतील म्हणते. जर काट्याची अदला बदल केली म्हणजे म्हणण्याचा अर्थ तास काटा जर का इथं आला तर समजा आपण पुन्हा अशी घडी काढतो म्हटलं तर 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ठीक आहे. आता काय म्हणते हा तास काटा अदला बदल म्हणजे तास काटा उठून कुठं आला 9 वर आला. म्हणजे तास काटा कुठं आला 9 वर आला. आणि मिनिट काटा जो कुठं आहे तो 1 वर गेला. मिनिट काटा 1 वर गेला तर किती वाजताची वेळ दर्शवणार. तर हा तास काटा इथं आला म्हणजे 9 दर्शवून आले आणि मिनिट काटा 1 वर गेला म्हणजे किती दर्शवणार 9 वाजून 5 मिनिटं. 9 वाजून 5 मिनिटं म्हणजे पर्याय क्रमांक 1 तुमचं योग्य उत्तर आहे. एका शाळेत राष्ट्रगीतासाठी मुली उभ्या आहेत. एका रांगेत जेवढ्या मुली आहेत तेवढ्याच रांगा केल्या जातात. निलिमा ही 15वी विद्यार्थी आहे जी म्हणते मी मध्यभागी आहे. म्हणजे निलिमा जे आहे म्हणण्याचा अर्थ असा आहे निलिमा ही 15व्या क्रमांकाची विद्यार्थी असून हे कुठं मध्यभागी उभी आहे. म्हणजे मध्यभागी उभी आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ हिच्या डावीकडे आणि उजवीकडे दोन्हीकडे काय सारखे विद्यार्थी असणार. म्हणजे हे 15व्या क्रमांकाची विद्यार्थी म्हणजे हिच्या डावीकडे म्हणा किंवा उजवीकडे म्हणा इकडे किती विद्यार्थी असणार 14 विद्यार्थी असणार आणि इकडे सुद्धा किती विद्यार्थी असणार 14 आणि 14 आणि एक निलिमा स्वतः म्हणजे 14 आणि 14 अधिक 14. ठीक आहे. तिच्या डावीकडे आणि उजवीकडे 14 विद्यार्थी आहे आणि इकडे 14 विद्यार्थी म्हणजे टोटल किती झाले 28 आणि एक स्वतः निलिमा म्हणजे किती झाले टोटल विद्यार्थी 29. म्हणजे त्या रांगेत विद्यार्थी किती झाले 29. म्हणजे जेवढ्या रांगा आहेत म्हणते जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा तयार केल्या. जेवढे विद्यार्थी आहे म्हणजे विद्यार्थी किती आहे 29 आणि तेवढ्याच रांगा तयार केल्या म्हणजे म्हणण्याचा अर्थ 29 रांगा 29 विद्यार्थी. म्हणजे तुम्हाला आता काय करायला लागेल 29चा वर्ग. 29चा वर्ग किती येते पर्यायामध्ये दिलेलं पहा 441 841 1241 1641. मग 29चा वर्ग करतो म्हटलं तर किती येते 841. एका सांकेतिक भाषेत गाजर हा शब्द असा लिहिला जाते गाजर शब्द 5 9 1 सुगावा हा शब्द लिहिला जाते 5 4 7. त्यानंतर वानर हा शब्द लिहिला जाते 9 4 8. तर तुम्हाला प्रश्न विचारला सूरज हा शब्द कसा लिहा सूरज. ठीक आहे. मग इथं जर का विचार करतो म्हटलं तर पहा इथं र हा शब्द कॉमन आहे. इथंही सुद्धा र हा शब्द कॉमन आहे. तर पहिल्या आणि चौथ्या याच्यात शब्द कोणता कॉमन आहे 9 हा कॉमन आहे. म्हणून र साठी काय वापरला जाणार 9 वापरला जाणार. त्यानंतर इथं वा आणि इथं वा. मग दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये कोण कॉमन आहे 4 4 कॉमन आहे. म्हणजे इथं वा तर नाही आहे म्हणून. मग त्यानंतर जर विचार करतो म्हटलं तर इथं कोणता आहे गा हा शब्द कॉमन आहे. हा शब्द कॉमन आहे. तर इथं सुद्धा कोणता गा हा शब्द कॉमन आहे. इथं कोणता शब्द कॉमन आहे 5 हा शब्द कॉमन आहे. म्हणून याच्यासाठी काय येणार गासाठी 5 येणार. मग उरला कोणता साठी काय येणार 7 आणि आता उरला ज साठी काय येणार 1. म्हणून 7 9 1 पर्याय क्रमांक 4 तुमचं काय योग्य उत्तर असेल. आयताकृती खोलीची लांबी 5.5 मीटर आणि रुंदी 3.75 मीटर आहे. ठीक आहे. आयताकृती खोलीची लांबी आणि रुंदी दिली. मग आयताचे जर तुम्हाला क्षेत्रफळ करायचं असेल तर काय होणार लांबी गुणिले रुंदी. मग लांबी गुणिले रुंदी. मग लांबी गुणिले रुंदी तुम्हाला किती दिलेली आहे इथं लांबी दिलेली आहे 5.5 गुणिले रुंदी दिलेली आहे 3.75. याचा जर का गुणाकार करतो म्हटलं तर याचा गुणाकार येते 20.625. एवढं काय झालं टोटल याचं क्षेत्रफळ झालं. मग हे जे आहे हे समजा लांबी गुणिले रुंदी दिलेली आहे. समजा लांबी किती दिलेली आहे 5.5 रुंदी दिलेली आहे 3.75. हे एकूण क्षेत्रफळ किती झालं 20.625. आणि हे बसवण्यासाठी प्रत्येक
प्रति चौरस मीटरचा खर्च किती रुपये येऊन आला? 800 रुपये येऊन आला. मग एकूण चौरस मीटर किती झाले? 20,625. मग 20.625 गुणिला प्रति 800 आहे म्हणून गुणिला किती होणार? 800. याचा जर का गुणाकार करतो म्हटलं तर पर्याय क्रमांक 2 16,500 रुपये काय दिलेला आहे एकूण खर्च येणार. जर याचा गुणाकार करतो म्हटलं 16,500 रुपये खर्च येते एकूण. प्रश्न क्रमांक 23 मध्ये एक घोडा 10 मीटर लांबीच्या दोराने एका ठिकाणी बांधलेला आहे. तो ज्या भागामध्ये गवत चरू शकेल त्या भागाचे क्षेत्रफळ काढा. पहा, आता समजा एक वर्तुळ आहे, ठीक आहे, एक वर्तुळ आहे. आता समजा ह्या ठिकाणी समजा घोडा बांधलेला आहे किंवा घोडा कुठेही बांधलेला आहे. समजा घोडा ह्या ठिकाणी, समजा वर्तुळ असो नसो, समजा घोडा ह्या ठिकाणी बांधलेला आहे. किती मीटर? 10 मीटर लांबीचा दोरा आहे. समजा हा 10 मीटर लांबीचा काय आहे? दोरा आहे. ह्या 10 मीटर लांबीच्या दोराने काय बांधलेला आहे? घोडा बांधलेला आहे. मग हा चरू शकेल म्हणजे हा पूर्ण गोल चरू शकेल. समजा हा इथून इथपर्यंत हा पूर्ण गोल असा चरू शकेल. म्हणजे हे लांबी किती आहे? 10 मीटर आहे. म्हणजे हा पूर्ण झाला वर्तुळ. मग इथून इथपर्यंत हे काय झाली हे काय झाली याची, समजा हे काय झाली याची त्रिज्या. त्रिज्या म्हणजे काय दर्शवतात? आरनं. हे काय झाली याची त्रिज्या, म्हणजे 10 मीटर काय झाली याची त्रिज्या. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय येते? पाया आर वर्ग. मग इथं पायाची किंमत आपण एक पकडतो 22/7 किंवा एले पकडतो 3.14. जर आपण इथं पायाची किंमत समजा 3.14 पकडली आणि त्रिज्या किती दिलेली आहे तुम्हाला? 10 मीटर. मग 10 मीटर तुम्हाला त्रिज्या दिलेली आहे म्हणजे काय होणार? आरचा वर्ग म्हणजे 10चा वर्ग म्हणजे 10 गुणिला 10. मग हे जर का सोडवतो म्हटलं इथं पॉईंट काढायचा आहे म्हणजे 3.14. इथचा जर पॉईंट निघाला तर खाली काय येणार? भागेला 100 गुणिला 10 गुणिला 10. हे 100 कोण जाणार म्हणजे उरणार किती? 314. म्हणजे घोडा एकूण किती क्षेत्रफळाचं गवत खाऊ शकणार? तर 314 चौरस मीटर क्षेत्रफळाचं गवत खाऊ शकणार. टक्के व्याज दराने मुद्दलासह एकूण 720 रुपये मिळतात. तर मुद्दल किती? पहा, 2.5 वर्ष म्हणजे होणार तुमचे 2.5 वर्ष किती? दर 5%. दर किती आहे? 5%. म्हणजे म्हणण्याचा अर्थ एका वर्षात दर किती आहे? 5%. मग 2.5 वर्षाचा दर किती होणार? पहा, पहिल्या वर्षी किती येणार? 5%. दुसऱ्या वर्षी किती येणार? दुसऱ्या वर्षी जर करतो म्हटलं किती येणार? 5%. आणि तिसऱ्या वर्षी अर्धच पाहिजे. तिसऱ्या वर्षी काय पाहिजे? अर्धच पाहिजे. म्हणून 5चे अर्धे किती होणार? हे तिसरं वर्ष. तिसऱ्या वर्षी अर्धच पाहिजे म्हणून 5चे अर्धे किती होणार? 2.5. म्हणून टोटल 2.5 वर्षाचं व्याज किती होणार? 5 आणि 5 10, 2.5 किती होणार? 12.5%. म्हणजे टोटल 2.5 वर्षाचं व्याज किती होणार? 12.5%. 12.5% मुद्दलासह म्हणजे मुद्दलासह रक्कम रक्कम किती दिली तुम्हाला? 720. म्हणजे याच्यात मुद्दलही आहे आणि व्याजही आहे. पण आपलं व्याज किती निघालं? फक्त सिंपल इंटरेस्ट किती निघालं? 12.5%. मुद्दल नेहमी किती असते? मुद्दल जर तुम्हाला माहित नसाल तर मुद्दल म्हणजे नेहमी पी किती असते? 100%. मग मुद्दल तुमची 100% आणि व्याज किती आहे तुमचा? 12.5% आहे. मग मुद्दल प्लस व्याज म्हणजे किती भेटणार तुम्हाला? एकूण अमाऊंट भेटणार. मग 100 आणि 12.5 म्हणजे किती होणार? 112.5%. आणि हे 112.5% म्हणजे तुम्हाला किती दिलेले आहे? 720 रुपये. म्हणजे म्हणण्याचा अर्थ 112.5% म्हणजे किती होतात? 720 रुपये होतात. आणि मुद्दल नेहमी किती असते? 100%. तर 100% म्हणजे किती? हा जर का पॉईंट काढतो म्हटलं इथे किती येणार? 1 0. याला जर का 25 ने भाग देतो म्हटलं तर 25 चौक 100, 125 उरले, 25 5 125. मग 25 चौक 100 आणि हा 0. इथं 5 9 45, 5 8 40, 9 1 9, 9 8 72 आणि 8 8 किती होते? 64. म्हणजे मुद्दल किती येणार? 640 रुपये तुमची मुद्दल येणार. जर रक्कम 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याजाने गुंतवली व तीच रक्कम तिची 600 रुपये रास होते आणि 3 वर्षासाठी गुंतवली तर 642 रुपये रास होते, तर व्याजाचा दर किती? जर पहा तुम्हाला दर काढायचा आहे तर याचं सूत्र येते दर बरोबर राशीतील फरक दर बरोबर राशीतील फरक गुणेला 100 भागेला पहिली रास मग राशीतील फरक म्हणजे 600 रुपये रास आहे आणि 642 रुपये. मग याच्यातला फरक किती होणार? 42 रुपये गुणेला काय येणार? 100. पहिली रास किती दिलेली आहे? पहिली रास दिलेली आहे तुम्हाला 600. 0 0 0 0 कटला साइन साठी 42 म्हणजे दर किती टक्के येणार? 7% तुमचा दर येणार. प्रश्न क्रमांक 26 म्हणते एका शहराची लोकसंख्या 20,000 होती. त्यापैकी पुरुषाच्या संख्येत 10%ची काय झाली? वाढ झाली. पुरुषाच्या संख्येत काय झाली? 10%ची काय झाली? वाढ झाली. आणि महिलाच्या संख्येत 6%ची कमी झाली. महिलाच्या संख्येत 6%ची काय झाली? कमी झाली. परंतु
एकूण संख्येत काहीच बदल झालेला नाही. ठीक आहे, परंतु एकूण संख्येत काहीच बदल झालेला नाही म्हणजे म्हणण्याचा अर्थ हे वाढ जरी झाली असेल पण संख्येत बदल झालेला नाही म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय होणार, हे दोन्हीचे दोन्ही काय होणार, बरोबर होणार. मग आता दोन्हीचे दोन्ही बरोबर झाले तर पुरुषाच्या संख्येत किती टक्केची वाढ झाली म्हणते 10 आणि महिलाच्या संख्येत किती टक्केची वाढ झाली, घट झाली, 6% काय झाली, घट झाली. परंतु परंतु एकूण संख्येत काहीच बदल झालेला नाही, संख्येत बदल झालेला नाही म्हणजे दोन्हीचे दोन्ही काय, वाढ होऊन घट होऊन सुद्धा काय, दोन्हीचे दोन्ही बरोबर आहे. तर अशा वेळेस काय होणार, पुरुषांची जी संख्या आहे हे महिलाची संख्या होणार आणि महिलाची जी संख्या आहे हे पुरुषाची संख्या होणार. मग इथं पुरुषाचे गुणोत्तर किती येणार, 6 आणि महिलाचे गुणोत्तर किती येणार, 10. याले अजून 2 भाग जाते, 2 जर भाग देतो म्हटलं इथे येणार 3 आणि महिला किती येणार, 5. 3 यास 5 म्हणजे एकूण गुणोत्तर किती होणार, 5 आणि 3 8. आणि हे एकूण 8 युनिट म्हणजे तुम्हाला किती दर्शवतात, तर 8 युनिट म्हणजे दर्शवतात 20,000. 8 युनिट म्हणजे किती लोकसंख्या दर्शवतात, 20,000. तर 1 युनिट म्हणजे किती, म्हणून 20,000 भाग्याला किती येणार, 8. 8 एक 8, 8 एक 8, 8 दोन्ही 16, किती उरले 4, 8 पंच 40 म्हणजे किती दर्शवते, 2500. ठीक आहे, 8 पंच 40 किती दर्शवणार, 1 युनिट म्हणजे किती दर्शवते, 2500. तर आपल्याला पाहिजे पुरुष आणि महिला. तर पुरुषाचं गुणोत्तर किती आहे, पुरुषाचं गुणोत्तर किती आहे, 3 आणि 1 युनिट म्हणजे 2500. 3 गुणिले 25 म्हणजे किती होणार, 75 म्हणजे 7,500. महिला जर पाहिजे तर महिला किती आहे, 5 गुणिले इथं 2500. ठीक आहे, 2500 म्हणजे किती होणार, 7,500. आणि महिला पाहिजे, महिला 25 5 किती होते, 125 आणि 2 शून्य म्हणजे किती होणार, 12,500 आणि 7,500 आणि 12,500 म्हणून टोटल किती होते तुमचे, 20,000 होते. म्हणून पुरुष आणि महिला किती येणार, 7,500 आणि महिला येणार 12,500. ही किंमत 20% वाढवली. 20% म्हणजे 20% वाढ आहे. 20/100, 20 एक 20, 20 100 म्हणजे वाढ आहे. म्हणजे 5 वर कितीची वाढ आहे, 1 ची वाढ आहे म्हणजे 5 वरून किती होणार, 6. मग नंतर 25%ची काय घट आहे, हे पहिले काय होती वाढ, मग नंतर काय झाली घट. 25%ची घट आहे म्हणजे 25 किती होणार, 100. 25 एक 25, 25 चौक 100 म्हणजे 1/4 घट आहे म्हणजे 4 वर 1 ची घट आहे म्हणजे 4 वरून किती होणार, 3. म्हणजे पहिले किती होती 5 मग किती झाली 6. इथं नंतर पहिले किती होती 4 मग किती झाली 3. मग याचा जर का गुणाकार करतो 5 चौक 20, इथं सायंत्रिक किती होणार 18. म्हणजे पहिले 20 रुपये आले होती मग कितीला भेटते, 18ला भेटते. म्हणजे कितीची घट झाली, 2 रुपयाची घट झाली. कितीवर, 20 वर 2 ची घट, 20 वर 2 ची घट. तर 100 वर कितीची घट, 20 5 100 आणि 5 दोन्ही 10 म्हणजे किती टक्केची घट येणार, 10%ची तुमची घट होणार. एक मोटार 15% तोट्याने विकली. जर ती 15,000 रुपये अधिक घेऊन विकली असती तर 5% काय झाला असता, नफा झाला असता. तर मोटारीची खरेदी किंमत किती, तर पहा 15% तोट्याने विकली म्हणजे 15% तोट्याने विकली म्हणजे 100 रुपयाची समजा ते वस्तू असेल 100%ची. 15% तोट्याने विकून आला म्हणजे तो कितीला विकून आला, 15% तोट्याने विकून आला म्हणजे तो कितीला विकून आला, 85ला विकून आला. जर त्याने 5% नफ्याने विकली असती म्हणजे 5% नफ्याने जर का त्याने विकली असती, अधिक 5% नफ्याने जर का विकली असती म्हणजे कितीला विकली असती, 105 ले. म्हणजे 85 ते 105 याच्यातलं अंतर किती झालं टोटल, 20%चा काय पडलं, फरक पडला. जर त्याने 5% नफ्याने विकली असती त्याला 15,000 रुपये अधिक भेटले असते. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा दर्शवते की इथं हे 20% म्हणजे किती आहे, 15,000. तर टक्केच्या स्वरूपात 20 परंतु रुपयाच्या स्वरूपात किती येणार, 20% म्हणजेच किती, 15,000. ठीक आहे. कोणत्याही वस्तूची खरेदी किंमत किती असते, नेहमी 100% असते. जर तुम्हाला खरेदी किंमत माहित नाही तर नेहमी किती पकडायची, खरेदी किंमत पकडायची. म्हणजे कॉस्ट प्राइस किती, 100%. तर 100% म्हणजे किती, मग हे जर का सोडवतो म्हटलं तर 15,000 गुणेला 100 भागेला 20, 20 5 100, 15 5 75 म्हणजे खरेदी किंमत किती होती, 75,000 त्या वस्तूची काय होती खरेदी किंमत. म्हणजे पर्याय क्रमांक 4. 80चा 3/5, 80चा चा अर्थ काय होते, गुणेला 80चा 3/5 हा म्हणजे अर्थ काय होते, बरोबर. 85चा 3/5 हा 60च्या च्या म्हणजेच काय होते, गुणेला 3/4 पेक्षा कितीने मोठा आहे. मग पहा 80च्या चाची म्हणजे गुणेला 3/5 हा म्हणजे अर्थ काय होते, बरोबर. 60च्या चा अर्थ काय होते, गुणेला 3/4 पेक्षा कितीने मोठा आहे म्हणते. मग आता हे सोडवा. मग 5 एक 5, 5 एक 5 उरले किती 3, 5 सक 30, 16 त्रिक किती होते 48, 16 त्रिक होणार 48, बरोबर. 4 एक 4, 4 एक 4 उरले किती 2, 4 पंच 20, 15 त्रिक किती होते 45. मग याच्यापेक्षा हा कितीने मोठा आहे, म्हणजे कितीचा फरक आहे दोघांनी, फरक जर काढतो म्हटलं तिचा फरक आहे 3चा फरक आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा कितीने मोठा आहे, 3 मोठा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक
2 तुमचं 3 योग्य उत्तर आहे. 31 राहुल, रीमा आणि रुही यांच्याकडे एकूण 1072 आहे. राहुल आहे, राहुल, रीमा आणि रुही यांच्याकडे एकूण किती रुपये आहे? 1072 आहे. त्यांना अनुक्रमे 1/4 यास 2/3 यास 1/5 या प्रमाणात वाटून घेतलं तर राहुलचा वाटा किती? पहा आता या प्रमाणात हे पैसे वाटले तर राहुलचा वाटा किती म्हणते? राहुलचा वाटा किती? तर इथं दिलेला हा वरचा जो आहे याला आपण अंश म्हणतो आणि खालची जी संख्या याला काय म्हणतो आपण? छेद म्हणतो. तर छेदाचा काय काढला लागतो तुम्हाला? लसावी. 4, 3 आणि 5 याचा जर का LCM काढतो म्हटलं तर याचा LCM किती येते? 60. मग या 60 LCM काढून याच्या प्रत्येकासोबत गुणाकार करा. म्हणजे 1/4 गुणेला काय होणार? 60. यास 2/3 गुणेला काय होणार? 60. यास 1/5 गुणेला काय होणार? 60. मग 4 न जर का 60 ले भागतो म्हटलं तर 4 1 4 उरले 2 4 25 15 1 15 म्हणजे राहुलचा हिस्सा किती आले? 15. 3 1 3 3 1 3 3 दुनी 6 20 दुनी 40 म्हणजे रीमाचा हिस्सा आला 40. 5 1 5 5 1 5 उरला किती? 1 5 2 10 म्हणजे रुहीचा हिस्सा किती आला? 12. म्हणजे टोटल एकूण हिस्सा किती झाला? जर क्षमतेचा जर का विचार करतो म्हटलं टोटल हे 40 आणि 10 50 50 अन 1 60 60 अन 7 किती होणार? 67 म्हणजे टोटल हिस्सा किती झाला? 67. आणि 67 रुपये म्हणजे तुम्हाला किंमत दिलेली आहे 1072 म्हणजे 67 म्हणजे 1072 रुपये दर्शवते. तर तुम्हाला राहुलचा हिस्सा विचारला, राहुलचा हिस्सा किती आहे? 15. तर 15 म्हणजे किती? जर 1072 ले 67 न भागतो म्हटलं तर 16 वेळा भागाकार जाते आणि 16 गुणेला 15 म्हणजे 15चा वर्ग 225 अजून जर प्लस 15 केलं तर किती येणार? 240. म्हणजे राहुलचा हिस्सा किती रुपये येणार? पर्याय क्रमांक 1 240. 25 विद्यार्थ्यांचे वजन अनुक्रमे 58 55 53 55 समजा असे तुम्हाला एकूण 25 विद्यार्थ्यांचे काय दिलेले आहे? वजन दिलेले आहे. तर दिलेल्या अंकाची सामग्री विस्तार म्हणते. सामग्री विस्तार पहा काय म्हणते? सामग्री विस्तार. सामग्री विस्तार म्हणते. मग सामग्री विस्तार म्हणजेच काय होणार? मोठी संख्या वजा लहान संख्या. मोठी संख्या वजा लहान संख्या. मग दिलेल्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती दिसते तुम्हाला? 59 59 आहे का नाही? 59 सर्वात मोठी संख्या येते आणि सर्वात लहान संख्या कोणती येणार दिलेल्यापैकी? 50. मग 49 आणि 50 मधला फरक कितीचा? 9चा. म्हणून पर्याय क्रमांक 3 म्हणजे सामग्री विस्तार किती येणार याचा? 9. एक चोर 600 मीटर अंतरावर एक पोलीस कर्मचारीला पाहतो आणि पडतो आणि पोलीस त्याचा पाठलाग करतो. जर चोर आणि पोलीस यांचा वेग क्रमशः 12 किलोमीटर आणि 15 किलोमीटर प्रति तास असेल तर पोलिसाकडून चोर पकडण्यासाठी वेळ मिनिटात सांगा. मिनिटात सांगा म्हणते. पहा जर समजा चोर आहे आणि पोलीस, समजा ह्या ठिकाणी चोर, ह्या ठिकाणी समजा पोलीस आहे आणि या ठिकाणी कोण आहे? चोर आहे. ह्या दोघाही मधलं अंतर किती मीटरचं आहे म्हणते? 600 मीटरचं काय दोघाही मधलं अंतर आहे. मग पहिले कोण पडाला म्हणते? पहिले चोर पडाला. चोर पडाला तर चोरची, हा चोर आहे इथं, हा चोर आहे इथं, चोरची जे समजा वेग आहे, हा चोरचा वेग किती येते? चोरचा वेग येते 12 किलोमीटर प्रति तास. मग समजा हा चोर पडाला, ह्या पोलिसाले पाहिलं आणि चोर पाहिलं ना, काही चोरी केली असेल. पोलिसाले पाहिलं आणि चोर पाहिला, पोलिसांनी पाहिला तो किती किलोमीटरच्या स्पीडनं पाहिला? 12 किलोमीटरच्या स्पीडनं पाहिला. मग आता पोलीस भरती आली म्हणजे पोलीस ह्या चोराले पकडन. मग पोलिसाचा जो वेग आहे म्हणते, पोलिसाचा वेग किती आहे म्हणते? आता इथं कुठेतरी हे दोघं जण एकामेकाला पकडून, पोलिसाचा वेग किती आहे म्हणजे 15 किलोमीटर प्रति तास. याचा वेग जास्त आहे, याचा वेग कमी आहे, म्हणजे हा कुठेतरी येले तर पकडणारच ना. म्हणजे ह्या ठिकाणी काय केलं? चोरले पोलिसांना काय पकडलं? ठीक आहे, पकडलं. मग पकडलं तर ते म्हणते किती वेळात म्हणते पकडला म्हणते. मग पहा दोन्हीचे दोन्ही कोणत्या दिशेने चालले? एकाच दिशेने चालले. म्हणजे चोर इकडे धावला तर पोलीसही तिकडेच धावला. म्हणजे दोन्हीचे दोन्ही एकाच दिशेने जर का धावले असन तर काय होणार? याच्या वेगातील काय येणार? अंतर येणार. म्हणजे एकूण अंतर किती आहे? 600 मीटर भागीला काय येणार? वेगातील अंतर 12 आणि 15 याच्यातलं अंतर किती येते? 3 किलोमीटरचं. याच्यातलं अंतर किती येते? 3 किलोमीटरचं. मग येले तुम्हाला मिनिटात रूपांतर करायचं असन तर तुम्हाला किती गुणा लागन? 18/5 न. आणि तुम्हाला शेवटी काय म्हणते याच्यात? चोराला पकडण्यासाठी वेळ किती मिनिटात लागेल, किती मिनिटाचा लागेल, किती मिनिटाचा वेळ लागेल म्हणून काय करावं लागन? तुम्हाला येले 60 न भागा लागन. ठीक आहे. मग येले जर का 60 न भागतो म्हटलं तर पहा 0 0 कटला, 6 1 6 6 गुणिला 10 म्हणजे किती? 6 10 60. 5 1 5 5 दुनी 10. त्यानंतर 3 1 3 3 सक 18 साइन दुनी 12 म्हणजे पोलीस आले चोर पकडण्यासाठी किती मिनिटाचा वेळ लागन? 12 मिनिटाचा वेळ लागणार.
दुकानदार खरेदीसाठी विविध सूट देतो, तर कोणती किंमत, विक्री किंमत कोणती सर्वात कमी आहे म्हणते. तर पहा 15% सूट व 20% सूट, 15% सूट व 20% सूट. 15% सूट दिली आणि 20% जर का त्याने काय दिली, सूट दिली, क्रमिक सुटा दिल्या. 15% आणि 20% जर का त्यानं काय दिली, दोन क्रमिक सूट दिल्या, म्हणजे 15, ठीक आहे, वजा 20, ठीक आहे, इथं प्लस 20 गुणिले 15 भागिले काय येणार 100. 20 5 100, 5 त्रिक 15, मायनस मायनस काय होणार प्लस, म्हणजे 20 आणि 15 किती होणार 35. 35 प्लस मायनस हा प्लस आला 3, प्लस मायनस काय होणार मायनस, म्हणजे किती येणार 32. म्हणजे इथं किती टक्के सूट भेटली, 32% सूट भेटली. त्यानंतर 25% व 10% क्रमिक सूट भेटली आहे ना. 25% 10% क्रमिक सूट भेटली, म्हणजे 25% सूट आणि 10% सूट, म्हणजेच काय होणार 25 मायनस 25 मायनस 10 प्लस 20 आपलं 25 गुणिला 10 भागेला 100. 25 चौक 100 जर का भागतो म्हटलं तर मायनस मायनस काय होणार प्लस. 25 आणि 10 किती होणार 35 मायनसचा, ठीक आहे. याला जर का भागतो म्हटलं तर किती होणार 2.5. मग इथं प्लस किती आले 2.5. मग 35 मधून 2.5 गेलो म्हटलं किती येते 32.5. म्हणजे सूट किती भेटली इथं 32.5, ठीक आहे. म्हणजे इथं सूट भेटली 32%, इथं सूट भेटली 32.5 आणि तिसऱ्या ठिकाणी सूट किती भेटली 33%. मग सर्वाधिक सूट कुठे भेटली आहे, पर्याय क्रमांक 3, 33% सूट भेटली. म्हणून सर्वात कमी किंमत कोणाची राहील, पर्याय क्रमांक 3 म्हणजे 33%. समान लांबीच्या असणाऱ्या दोन रेल्वे गाड्या एकाच दिशेने अनुक्रमे 46 किलोमीटर प्रति तास व 36 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावतात. एकाच दिशेने धावत आहे 46 किलोमीटर आणि 36 किलोमीटर. एकाच दिशेने धावत आहे म्हणजे 46 किलोमीटर पर आवर आणि 36 किलोमीटर पर आवर. मग एकाच दिशेने म्हणजे वजाबाकी होणार 46 आणि 36चा फरक किती येणार 10 किलोमीटर पर आवरचा वेग येणार, ठीक आहे. ते त्यापैकी जास्त वेगाने जाणारी रेल्वे कमी वेगाने जाणाऱ्या रेल्वेला किती सेकंदात ओलांडते 36 सेकंदात ओलांडते. मग इथं येणार यल बरोबर यस गुणेला काय येणार टी. मग स्पीड किती आला 10 किलोमीटर प्रति तास. इथं गुणेला किती सेकंदात ओलांडते म्हणते 36 सेकंदात ओलांडते. आणि आता याचा तुम्हाला काय करायचं आहे, मीटर प्रति सेकंद मध्ये रूपांतर जर तुम्हाला करायचं असेल तर याला कितीने भागा लागन 10/36 न तुम्हाला भागा लागन. मग 10/36 न भागतो म्हटलं 36 तुमचे कटले. मग 10 किती झाले 100. आणि रेल्वे किती आहे, दोन रेल्वे आहे. दोन रेल्वे आहे म्हणजे L1 अधिक L2, म्हणजे रेल्वे लांब्या किती झाल्या 2. म्हणजे ह्या दोन रेल्वेच्या लांब्या किती एकूण 100. तर एका रेल्वेची लांबी किती राहील 100 भागिले 2 म्हणजे किती 50 मीटरची एका रेल्वेची लांबी राहील. प्रश्न क्रमांक 40 पहा. प्रश्न क्रमांक 40 म्हणते, प्रश्न क्रमांक 40, एका संख्येत शतक, दशक व एकक स्थानी अनुक्रमे x, y आणि z हे अंक दिलेले आहेत, तर संख्येची किंमत किती म्हणते. पर्याय क्रमांक 2 जर पाहतो म्हटलं, पर्याय क्रमांक समजा पहिला पाहतो म्हटलं तर 100 z दिलेला आहे अधिक 10 y दिलेला आहे अधिक x दिलेला आहे. परंतु आपल्याला प्रश्नात काय म्हटलं आहे x, y आणि z, ठीक आहे. एकक, दशक आणि शतक म्हटलं. मग एकक म्हटलं तर इथं एकक स्थानी काय लागन तुम्हाला z लागन. म्हणून इथं काय आलेलं आहे x आलेला, म्हणून पहिला क्रमांक नाही येणार, पहिला पर्याय नाही येणार. पर्याय क्रमांक 2 जर पाहतो म्हटलं तर 100 x अधिक 10 y अधिक z, म्हणजे एकक स्थानी काय पाहिजे आपल्याला z पाहिजे, एकक स्थानी z आहे. मग दशक स्थानी काय पाहिजे y पाहिजे, दशक स्थानी y आहे. आणि दशक म्हणजे काय होते 10, म्हणजे इथं 10 पण आलेले आहे. त्यानंतर x आपल्याला काय पाहिजे शतक स्थानी पाहिजे, शतक स्थानी इथं x पण आहे. आणि इथं किती आहे शतक म्हणजे काय होते 100, म्हणजे 100 x 10 y आणि z, एकक, दशक आणि 100. 42 बेरीज वजाबाकीचा प्रश्न आहे, करून पहा. प्रश्न क्रमांक 43, 1200 लोक ज्यात कॅप्टन आणि जवान आहे एक ट्रेनने प्रवास करतात, त्यात प्रत्येक 15 जवानांसाठी एक कॅप्टन आहे. म्हणजे 15 जवान प्लस एक कॅप्टन, म्हणजे टोटल व्यक्ती किती झाले 16. आणि असे एकूण लोक किती आहे म्हणते 1200, तर किती कॅप्टन त्या ट्रेनने प्रवास करतात म्हणते. तर एकूण व्यक्ती आहे 1200, म्हणून 15 ने 16 भागेला किती 1200 भागेला किती होणार 16. 1200 ने जर का 16 ले भागतो म्हटलं तर 4 चौक 16, 4 त्रिक
12 आणि 4 ने भागतो म्हटलं 4 1 4 4 7 28 उरले किती 2 4 25 म्हणजे एकूण कॅप्टनची संख्या किती येणार 75. 6 4 6 4 1 6 याचा वर्गमूळ किती म्हणते, याचा वर्गमूळ किती म्हणते. तर तुम्हाला पर्याय दिलेला आहे 8 8 4 8 4 8 840 आणि चौथा दिलेला यापैकी नाही. तर पहा एवढ्या मोठ्या संख्येचा जर वर्गमूळ काढायचा असेल तर इथं सुरुवात आता आपल्याला एकक स्थानी किती दिलेला आहे 6 दिलेला आहे. म्हणजे वर्गमूळ काढताना आपल्याला हे माहित पाहिजे एकक स्थानी जर का 6 आहे तर वर्गमूळ काढताना 4 किंवा 6च वर्गमूळच्या ठिकाणी बाहेर निघन. एकक स्थानी 4 किंवा 6 येणार. मग 4 किंवा 6 कुठं आहे, इथं 4 आहे, इथं 8 आहे म्हणजे हा येणार नाही, इथं 0 आहे म्हणजे हा येणार नाही. मग हे संख्या येऊ शकते, पक्का माहित नाही, येऊ शकते. तर मग एवढ्या मोठ्या संख्येचा वर्ग केल्यापेक्षा मग इथं तुमच्या लक्षात येते का 88 4 याचा वर्ग हा येऊ शकते का नाही. तर मग आपल्याला आपण छोट्याशा एका संख्येचा वर्गमूळ याच्या जवळच्या संख्येचा वर्ग म्हणजे 85चा वर्ग काढू शकतो. म्हणजे 850चा वर्ग काढू शकतो. 85चा वर्ग काढतो म्हटलं तर 85चा वर्ग म्हणजे किती होणार 5 5 25 आणि 8च्या पुढची संख्या 8 9 72 म्हणजे किती येणार 72 25 आणि 2 0 म्हणजे आता 85चा वर्ग आपण किती काढला 72 25 2 0. मग हा कायचा वर्ग आहे 88चा वर्ग आहे. 88चा वर्ग आणि 85चा वर्ग 85चा वर्ग 72 येऊन आला. 88चा वर्ग म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय राहील 72 पेक्षा जास्तच राहणार आणि 72 पेक्षा जर का जास्त राहणार 88चा वर्ग तर इथं किती आहे फक्त 64 आहे. म्हणजे हे संख्या काय आहे 85 पेक्षा जे कमी संख्या आहे त्याचा वर्ग आहे. मग इथं 88 आहे. मग हे 88 आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ 85 पेक्षा काय जास्त आहे. मग 85 पेक्षा जास्त आहे म्हणजे 88चा वर्ग तर हा तर येणार नाही. 88च्या वर्ग संख्येत कोणता 84 येणार नाही. म्हणून वर्गमूळ काढताना नेहमी संख्या काय येणार एक तर शेवटी तर किती येणार 6 येणार किंवा 4 येणारच. परंतु 88 पेक्षा कमी संख्या ना. मग 88 पेक्षा कमी संख्या म्हटलं इथं 84 आहे परंतु इथं 8 आहे. इथं 84 आहे परंतु इथं 0 आहे कारण की इथं 6 किंवा 4 पाहिजे होतं, इथं आहे नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 काय येणार तुमची यापैकी नाही. आयताच्या कर्णाची लांबी किती दिलेली आहे 61 सेंटीमीटर. एका आयताच्या कर्णाची लांबी समजा हा आयत तुम्हाला दिलेला आहे, ठीक आहे. ह्या आयताची कर्णाची लांबी किती दिलेली आहे 61 सेंटीमीटर तुम्हाला दिलेली आहे आणि एका बाजूची लांबी किती दिलेली आहे याची 60 सेंटीमीटर. समजा ह्या बाजूची लांबी किती दिलेली आहे 6 सेंटीमीटर दिलेली आहे, ठीक आहे. तर त्याची काय म्हणते परिमिती काढा. मग त्याची परिमिती काढायची मग कर्णाचा वर्ग, ठीक आहे. कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग मग कर्ण किती दिलेला आहे 61चा वर्ग, पाया किती दिलेला आहे 60चा वर्ग. याच्यावरून तुम्हाला काय भेटन उंची भेटन. मग 61चा वर्ग काढतो म्हटलं तर किती येते 37 21. 60चा वर्ग येते 3600. मग 37 21 म्हणून 3600 गेला किती उरते 121. 121 म्हणजे तुम्हाला काय भेटली उंची, ठीक आहे. उंचीचा वर्ग. मग याचा उंची जर काढतो म्हटलं तर उंचीचा वर्गमूळ किती येणार उंची आणि 121चा वर्गमूळ किती येणार 11. म्हणजे उंची तुम्हाला किती भेटली 11. उंची वर्ग भेटली. मग तुम्हाला काय विचारलं आयताची परिमिती. मग आयताची परिमिती बरोबर काय ते 2 कंसात लांबी गुणेला रुंदी म्हणा किंवा समजा एक उंची म्हणू शकतो लांबी गुणेला रुंदी, ठीक आहे. मग 2 कंसात लांबी किती होती 60 लांबी अधिक रुंदी, ठीक आहे. मग रुंदी किती भेटली तुम्हाला 11, ठीक आहे. 2 कंसात 60 आणि 11 किती होते 71 आणि 71 गुणिला 2 म्हणजे 2 1 2 7 7 2 14 म्हणजे किती होणार एकूण परिमिती 142. एका दुकानदाराने एक शर्ट 640 रुपयाला विकल्यास जेवढा नफा होतो त्याच्या दुप्पट तोटा होतो म्हणते. जेवढा नफा होतो त्याच्या दुप्पट काय होतो म्हणते तोटा होते. समजा नफा 1 होऊन आला तर तोटा काय होणार त्याच्या दुप्पट होऊन आला. जेवढा नफा होता त्याच्या दुप्पट काय होते तोटा होते. म्हणजे 2 आणि 1 टोटल किती होऊन आले युनिट 3 युनिट, ठीक आहे. नफा होऊन आला तोटा होऊन आला म्हणजे याच्यातला काय घ्यायला लागणार आपल्याला आता फरक घ्यायला लागेल. 460 आणि 310. 460 आणि 310 याच्यातला जर का फरक घेतो म्हटलं तर फरक कितीचा येते इथं 5 0 150चा. म्हणजे इथं दर्शवते 3 युनिट म्हणजे 150 दर्शवून आले तर 1 युनिट म्हणजे किती दर्शवणार 150 भागेला 3 3 5 15 म्हणजे 1 युनिट म्हणजे किती दर्शवणार 50. मग आता काय म्हणते तर त्या शर्टची खरेदी किंमत किती. मग आता काय म्हणाला तो 460 रुपयाला विकला तर काय होते म्हणते नफा होते. म्हणजे म्हणण्याचा अर्थ हे जे मी विकून आलो 460 रुपयाले तर याच्यात माझा नफा सुद्धा समाविष्ट आहे. मग नफा सुद्धा समाविष्ट आहे. मग नफा किती काढला तुम्ही
इथं 1 युनिट म्हणजे किती काढले 50 आणि नफ्याचं युनिट किती आहे 1 म्हणजे नफा किती येणार 1 गुणिले 50 म्हणजे म्हणण्याचा अर्थ 50 रुपये काय याच्यात नफा. या 460 मध्ये काय तुम्ही वस्तू विकली 460 ले तर 50 रुपये काय याच्यात नफा समाविष्ट आहे. म्हणून 460 मधून जर का 50 रुपये काढून टाकतो म्हटलं तर 460 मधून 50 गेले म्हणजे उरण किती 10 म्हणजे तुमची खरेदी किंमत किती येणार 410 रुपये. किती नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणते ठीक आहे. मग याचं सूत्र येते दिलेली संख्या किती आहे 35 त्याच्या पुढची संख्या 36 भागेला 2 2 ने भागले किती आलं 18. याचा जर का गुणाकार करतो म्हटलं 35 आणि 18चा गुणाकार किती येते 630 म्हणजे याची बेरीज किती येणार 630. प्रश्न क्रमांक 49 सोपीच आहे. कोणत्याही संख्येला जर का 0 ने जर गुणलं तर उत्तर किती येते 0 म्हणून x ची किंमत 0 असू शकत नाही.